माझून काय म्हणलं नाही डॅनियाबाजी काय ते कुठे बाबरे संते आणि गिनते ते पाना ते काय झपडी वाजवणं ते पिलम पोया आणि काय बा का इकडे येऊन राहिला तिथे तर बा काय आहे तर काय लावले का ढपळे आणि हे काय म्हणले काय त्या खोले लावला बे मग डॅनियाबाजी थांबा म्हणलं काय गडबड काय म्हणलं तुमची हो काय हे वाजवणं हे ते होय बासरीन गिसरीन काय हाय काय म्हणलं तालतंबोरा तुमचा अरे दिवाळीचा दिवस आहे राजा जेवण खावणं करा फटाके राहिले असेल तर ते फोडून टाका आणि झोपून राहा मुकाड्यानं काय आता 9 साडे 9 होऊन राहिले काय हिंडून राहिले तुम्ही इकडे काय म्हणजे अरे बा तुम्हीच तर म्हणलं म्हणते का मग काय उद्या ते गाय बोलण्याचा कार्यक्रम आहे म्हणते संतोष भाऊ म्हणे चला म्हणे डबडा वाजून पहा म्हणे वाजवता येते का नाही इथं म्हणून मग चालू होतो आमचं मग तुमच्या घराकडे चाललो होतो आम्ही म्या कायला म्हणलं रे बा उद्या कार्यक्रम आहे मग काही म्हणलं म्या काय बे संत्या म्या कायला म्हणलं अरे बाबा तुम्हाला काही ध्यान नाही राहत बा अरे कालचीच गोष्ट आहे ना बा ते झाबलू कोणा तुम्ही आले होते ना त्या वावरात मी ढोला बसले होते मी झाला ते बाटलीवर लागलो होतो तुम्ही तर म्हणे काय कोणता चालेल एकदम घेऊ म्हणे आपण उद्या बा मग तेवढं म्हणलं म्हणजे काय झाला का कार्यक्रम त्याला किती मोठं करायला लागत असते ते मग नियोजन नाही पाहिजे त्याचं ना आता उद्याच्या उद्या होणार आहे का ते मग म्हणून म्या म्हणलं बा जाऊ दे आता पुढच्या वर्षी पोहते मग काय कुठं बसता म्हणलं आताच्या आता होणार आहे का ती कोणाचं खेटर कोणाच्या पायात नाही ना आता काही काय ते दवंडी नाही कोणाला माहिती नाही काही नाही म्हणून म्या कसं डोक्यातून काढून टाकलं अरे बाबा आता नका बोल तुम्ही अरे म्हणलं आमची तयारी सुरू झाली सगळं झालं तुम्ही आता म्हणता वक्तात नाही म्हणता आता त्याला द्या द्याने आपण थांगत मायाला जरासं उद्या झाला पाहिजे कालेलं तुम टाकणं बी देवीच तुला काय अडचण नाही म्हणलं काय नियोजन करावं लागतं काय करावं लागतं तुले अरे बा ते नियोजनाचं काही सांगू नका आम्हाला तुम्ही मुकाट्यानं म्हणलं उद्या कार्यक्रम झाला पाहिजे गाय गोंधनचा मग बासरी मस्त वाजवते संतोष मस्त गाई बसवते पद्धतशीर बिलकुल कॉम्पिटिशन घेऊन घ्या बिलकुल आपल्याला उद्या कार्यक्रम घ्यायचा म्हणजे घ्यायचा मग आम्ही हा ना डपडी वाजवणार आहे झाला आता तेवढ्यानं होत असते काय ते पूर्ण चारी बाजून बाशे बांधा लागते गाई हे ते लय चांगलं असते त्याचा इतकं सोपं नसते ना ते काही सांगू नका उद्या कार्यक्रम झाला पाहिजे हो आम्ही पाहिला नाही ते कसं काय असते काय नाही सांगा ते तुम्ही म्हणलं सध्याला येत मग आता काय हरकत आहे आता काय करायला ते सांगा तुम्ही लयच इच्छा आहे रे देवीदा जाऊ दे ना घे ना करून कार्यक्रम घ्या आता उद्याचा गाई गोंधनचा कार्यक्रम घेऊनच टाक काय करा आता म्हणता तुम्ही आता वाजे रातचे 9:30 आता काय काही टापटीप पण लावून काय करा बरं एक काम करा तुम्ही हो हे बा 2-4 माणसं आपले मोरके बोलवून आणा पहिले कंदील बुडेल घेऊन पहिले बोलवून आणि बाकी मग आपले सरपंच आले आणि शांताराम बोले बस 3 माणसं जर असले ते झाला कार्यक्रमच झाला आणि शिवलाल भाऊ जर असेल तर त्याला अंदा बोलव ना बस झालं 4-5 जण आम्ही काय करायचं ठरवतो आणि मग उद्याचं डिसिजन घेतो लवकर द्यायला बोलवणार ना तात्काळ मीटिंग आहे म्हणा लवकरात लवकर या म्हणा इथं मंदिरापाशी जा लवकर चला चला मोर्चा कंदिलापाशी चला पहिले चला 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 आता मी काय म्हणतो लवकर आपल्याला हे आपल्या सिलेंडरमध्ये लवकरात लवकर माल टाकून द्यायला लागते बरं हो नाही तर अजून भस्कन कोणी याचं तर बसा लागो ना हो चला घे म्हणलं पटपट हो घेऊन घेतो सिलेंडर मी आता भानू बाहेर गेला नाही का मारती घरी चला चला फटाफट ठेवून देतो आणि फरशीच्या खाली अंदर दडपून देतो चला आता तू तिकडे नोटा घेणं नोटा घेते नोटा वरून टाकू ना पहिले हे टाका तुम्ही हे टाका नंतर टाकतो नोटा मी हो एक व्यवस्थित टाका दे आली दिवाळी कधी उद्या ती दिवाळी जमलं मला आता बा 1,30,000 वर गेलं म्हणते आता हो बिलकुल बा हो टेन्शनच नाही राहिलं आपला भानूचा आता बापा रे जे नाही ते झालं ना पेशावानं ते टाकल्यावानं झालं ना मला ही गमावते वाटते रे बापा हे बा तू लवकर ते गहू घे लवकर ते याच्यावर टाकून दे फटकं भस्कन येऊ शकते बरं ते मी सिलेंडर उचलतो लवकर कर काय माणसाला घरात असता आवाज देता बा हा म्हणून काय काही काय करू राहिले काय म्हणून मावशी गहू घेऊ काय काढले बाबा हे काय म्हणतो आता नाही का राम 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 अरे काही नाही रे काही नाही ना म्हणलं महालक्ष्मी पूजन आहे ना ते तिथं आता धनधान्य हे ते सगळं ठेवा नाही लागत का ते ठेवलेलं आहे तिथं हो सगळंच आता जे काय आपले 100-200-500 रुपये जे आपल्याजवळ असते ते काही चांदीचे भांडे काही असं तसं चिल्लर चाललं आपलं ते ठेवलं आणि जरासं धान्य होतं गव्हाचं ते ठेवलं असं आहे ते हो तुला नाही माहिती हो तू आमच्या यातनी अलग असते तुमच्यात अलग असते काय होतं तू काय व्याला इकडे काय व्याला म्हणलं आता काय म्हणे काय समजून राहिलं म्हणे का मी आता काय कुठं पाहिलं नाही कुठं काय असते गहू इथं ठेवा हे एका बापला ठेवत असते मग गहू हरभरा उडीद भाऊ दादा बा ते मला काय समजत नाही म्हणलं मी काय म्हणतो ते आहे का मला पहिले काय करा आता नीरा छाती चमचम करून राहिली माहिती आता यार बाहेर न्याय लागते नाही तर काही खरं नाही अरे म्हणलं मग काय सांग ना मग चल बाहेर चाल हो काय इथं काय आता गर्मी चल तिकडे हो चल अरे म्हणलं कधी म्हणजे हे सिलेंडर कुठून आणलं म्हणलं हो हे पुरं वरचं निघालं त्याचं हे कुठून आणलं बा पाहिले का काय हो रे बाबा ते लय दिवसाचं जंगातलं होतं ते हो टिनावर होतं ते भाने म्हणे बा इकून टाकू म्हणे भंगारवाले ते हो रांगोळीवाले येतात ना पण ते आता राहिलं तिथंच लागत हो ठेवून द्यावं लागेल ते टिनावर ठेवा लागेल हो चल आता चल करते आपण वाटते चल चल चल
टिनावर फेकून द्या ना ते. दिवाळी दिवशी इथं ठेवत असते का ते. हो ना. हो, चला चला बाहेर चला, मला काम आहे जरासं. चला. बापरे अंगाचं पाणी झालं माझ्या राजा. मी आता म्हणलं येते का मध्ये पहिला आता. चल बघ निपटला आता नाही का. हो चला चला. हाय का नाही रे बा, हाय का नाही म्हणलं घरात, हा? कुठे गेले? हाय ना हाय तर बघ, काय आवाज येतोय राजा. अरे कसं वाचायचं मी. हो, येऊ राहिले ते. काय सांगा आता आवाज येत देणार आहे तुम्ही. हा ते घाम तर पाहा ना किती आला. ते लोट चालला ना पुरा. हा घाम तर पुसा दे. हा इतका घाम काय करणार आहे. दुसरं असतं तर अटॅकिंग पडला असतं. हो ना आता घाम नाही तर काय झालं पुरं अंगात पाणी केलं यानं टकल्यानं. अरे काही नाही ते स्वयंपाकाची खोली आहे की नाही. हो ते गरमाट आहे जरा असं दमक खोली आहे ते चुलीचा ते इस्तू गिस्तूच्या याच्यानं काय झालं. हो आता पूजापाठी केली. जरा गरमाट झालं ते. हो त्याचं काही नाही म्हणा. बरं काय होतं तुमचं. तुम्ही कसं काय म्हणलं अचानक. काय काय आहे गडबड. काही नाही, ते दिवसभर तात्काळ मिटिंग घ्यायचं ठरवलं. तुम्ही झालं सरपंच हे ते फोट्टे गेले काही बोलावले, आम्ही तुम्हाला बोलावले. हा तर ते काय आहे आपलं हे नाही का गाई गोदाचा कार्यक्रम घ्यायचा आहे उद्या. तर ते करायचं आहे मला नियोजन. तर ते तुमच्या शिवाय घटत नाही म्हणे, त्याला बोला म्हणे. आता जेवायला का नाही उद्या आता होत असते का ते आताच्या आता. बरं पाय तुम्ही काय आहे तो. हो येतो येतो मी. कोण कोण आहे मीटिंग मध्ये कोण आहे म्हणलं. नाही त्याचं काय करायला लागतं तुम्हाला. 4-5 जण तुम्हीच आपले मोरके. चला लवकर काय आहे ते ठरवा तुम्ही. आणि उद्या कार्यक्रम झाला पाहिजे. काय बसन तो नाही. कार्यक्रम तर झालाच पाहिजे. कार्यक्रम जर झाला नाही तर आपण थोडं लागून सोडून देतो. उद्यापासून थांबला आता. उद्या कोणत्या आधी कार्यक्रम झालाच पाहिजे. बाबा थोडं सोडतं का बाबा. कोण दाखवा मग आता. हो ना तेच तर कसं तरी तू परगावचा आहे बरं आहे. हो ना बाकीच्या आमच्या गावातली दवाई दिवानाची एक नाही आहेत. अरे बा तसं नाही ना. तसं नको करू. पाहतो ना मी काहीतरी. शिवला आहे का खरे भाऊ आपलं भूषणचे बाबा आहे का म्हणलं मीटिंग मध्ये गेले का. आता तिकडे चाललो मी. हो बाबाला आवाज देतो मी. बस बाकीचे गेले आता तिकडे. हो या लवकर या. राहू दे ना तू नको बोलावं. मीच जातो तिथं त्याला भेटून मग येतो तिथं. हो येतो मला देऊ असले म्हणा. आलोच म्हणा. हो तुम्ही पुढे. हो आलोच मी त्याला शिवला घेऊन. या मग पटकन या. हो चला या लवकर या. अरे बसा ना. मी येऊनच राहिलो तुमच्या घराकडे. बरं झालं आले तुम्ही. तेच तर म्हणलं. काय आता जेवण खावणं झाले. आता लक्ष्मीपूजन येते आरती येते सगळं निपटलं. म्हणलं बसा आता तुमच्या घराकडे या. पण आता तुम्ही चालले. आता बाहेर गेले आता. हो बरं आता काय म्हणता मग कसं काय होतं सहज झाले वाटते. काही नाही ते पुट्टे आले होते घरी. हो ते देवदास म्हणजे तात्काळ मिटिंग बोलावली म्हणे. ते गाई गोंदांचा कार्यक्रम उद्याच घ्यायला लागते. आता दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी असते ते. पण आता त्याला सुचलं ते. पण आता मला कसं ते त्यानं मला निरोप सांगितल्याबरोबर माझ्या डोक्यात लाईटच लागला. हो म्या म्हणलं गड्या शिवलालच्या फायद्याची गोष्ट आहे. आता याच्यात काय फायदा मग गाई गोंदांचा कार्यक्रम आणि माया काय फायदा त्याच्यात. तुम्हाला काय लक्षात येते. अरे मुरलेला माणूस पाहिजे ना. मग अशा तशात लक्षात येते कधी गोष्ट. माझ्या डोक्यात नाही आलं म्हणून मी तुला सांगायला आलो. आता हे मीटिंगमध्ये काय करणार आहे. उद्या कार्यक्रम घ्यायचा बा. तर याटो फिरवणार आहे वाटते बहुतेक. हो कारण की 4-5 खेड्यातले लोक बोलावतील. आणि मग कोणता बा गायकी हो म्हणजे त्याच्यात जिंकणार आहे अशी स्पर्धा घेणार आहे ते. समजा गाई गावांचं सांगतोस तुला कसं असते तर. तुला तर माहितीच आहे ना ते. हो ते गवडण ना. हो बिलकुल गाई गोंदांचा कार्यक्रम माहिती आहे आपल्याला. ते आता गाई बसवतील समजा. जितक्या कमी वेळात बसवून हो तेवढं त्यानुसार त्याला बक्षीस भेटते गाय केले. असं जाईन ते. हो आता काय 10-12 खेडे बोलावते का मग. तसंच समजा. पण हे कसं झालं मला काही अजून पूर्ण कल्पना नाही त्याची. पण हे असंच होणार आहे आता कारण की एकच गायकी आपल्या गावात. गायकीची स्पर्धा म्हणल्यावर तर 4-5 गावचे लोक तर पाहिजेच ना. त्याची 5-5 गाई आणला ना द्यायले. कोणाची गाय लवकर बसते वा. मग कॉम्पिटिशन घ्यायसाठी 4-5 खेड्यात याटो फिरवणारच आहे तर. तर म्हणून म्हणलं कसं आहे ते सगळं आपल्या तो आईकडे घेते. हो म्हणा मी करतो मला सगळं मॅनेजमेंट या कार्यक्रमाचं. म्हणजे कसं होते सर्कलमध्ये तुझ्या माहोल तयार होऊन जाते. किंवा गाई गोंदांचा कार्यक्रम शिवलाल टोयगोटे यांनी आयोजित केलेला आहे रामपूरमध्ये भव्य कार्यक्रम. जाय तिकडे. हो म्हणजे अजून त्या खादोडीला धडकी बसते आणि आपलं सर्कलमध्ये वर्चस्व निर्माण होऊन जाते. बरं जाबूजी कंदीला बाकी हे बा. तुमचा राजा दिमाग म्हणाला गंप. मला तर वाटते काचा ठेवा लागते. तुम्ही मेल्यावर आहे बा दिमाग काढून ठेवायला पडते कोणाच्या कामी येईन ती. हो कारण की इतकं दिव्य म्हणजे लस झाला ना दिमाग हे आता. 130च्या बुद्ध्यांकाच्या वर गेला तुमचं काम. तर मायात असं म्हणणं आहे. हो मग आता याच्यातनी संधीचं सोनं होऊ शकते पण नाही का. हो तुम्ही म्हणता ते काही खोटं नाही. हो 2-4 बॅनर दुसऱ्याचाच गाडी समजा मारत्याचा. प्रचार आपल्या सर्कलमध्ये शिवला टोयगोटेचा. आणि बिलकुल 2-3 हजार रुपये खर्च आपलं पहिलं बक्षीस देऊन टाका लागेल जाय तिकडे. काय तर काय कोणता मोठा कार्यक्रमाला खर्च आहे त्या. हो ते ग्राउंड आहे कधी तिथं बासे गिसे आपले आपल्या याच्या इथं आहेतच ते मोठ्या पाटलाच्या घरी. बासे गिसे लावायचे मस्त मावल पेंडॉल मारतात असते मंडप. मी सांगतो मग श्रीरामले खर्च काही जास्त येऊ देत नाही तुले. फक्त तू बक्षीस दे. 3,000 पहिलं बक्षीस. बस जाय तिकडे दुसरं तिसरं काही देऊ नको. शेला टोपी बाकी जाईल. बस असं करतो आता आपल्या मीटिंगमध्ये सांगतोस. बस आता लागतोच मी का मी. हो आपणच आयोजन करतो त्याचं. शिवलाल टोयगोटे ढाण्या वाघ हो यांच्यातर्फे आयोजित कार्यक्रम गोंदांचा. हो चला आता मीटिंगले अर्जंट चला. चला आले आता जवळपास सगळे नाही का. हो तर मोठे पाटील आता कसं झालं. आता सगळ्याले म्हणजे तकलीफच दिली म्हणा आपण. उद्या आपल्याला गाई गोंदांचा कार्यक्रम घ्यायचा बा. असं आपलं समजा विचार झाला. समजा आता संतोष गिंतोष ते पोट्टे आले माझ्याजवळ आणि असं करायचं आहे बा उद्या. आता त्याला नाराज करता येते का. ढोरही राखत नाही म्हणजे उद्यापासून. म्हणून म्हणलं बा उद्या काय करू आपण. कार्यक्रम घेऊन टाकू. चालते म्हणा. थोडासा उशीर झाला. जर अगोदर माहित असतं तर जरा जास्त चांगलं नियोजन झालं असतं. आता उद्या समजा तुम्ही कसे काय करता मग. तेच म्हणलं उद्याचं शक्यता काय कठीण आहे. आता गाय गोंदांचा कार्यक्रम म्हणल्यावर आता आपल्या गावात एकच तर खांड आहे आता आणि एकच गायकी आहे. त्याला तर जरा जास्त गायकी लागेल ना मग. इतकी आपल्या गावात कुठं आहे आता. खांडच कुठं राहिले आता सांगा ना तुम्हीच सांगा ना.
संत्याला हुशार आहे नाही का? हो, एकटंच गुराकी आहे. हो, त्यालाच बसवता येते काही, बाकीच्याला काय येते, पैसे त्यालाच भेटणार. हो ना, मग तेच आहे ना. पण मी काय म्हणतो, आपण समजा आपल्या गावाच्या भरोश्यावर काय करायचं म्हणतो शांताराम. आपले जे समजा सर्कलमधले जवळपासचे जे खेडेपाडे आहे आपल्या गाव, तिथचे बोलावून आपण 5-5 गाई घेऊन या बा. आम्ही आमच्या रामपूरमध्ये स्पर्धा ठेवून राहिलो. असं याटो फिरून टाकून आपण. म्हणजे कसं, उद्या सकाळी जरी फिरवला समजा, सकाळी आपण इकडे नियोजन करू. काय आहे, ग्राउंडमध्ये आपल्याला बाशे गिशे लावावं लागते. आता मोठे पाटलाची तर बाशी आहे, तर असे आपले बांबू लावून दिले, बांधले, लोक तिकडून बाहेर उभे राहते. ये ना आसपास 4-5 खेड्यातले आले, हो तर काय बिघडू राहिलं आपलं. असं जर केलं तर समजा, नाही देवदास? नाही रे, जमत नाही ना. कायचं नियोजन काय होते सकाळी इतक्या लवकर याटो फिरवणं हे ते होते का? ते हळले का ते बॅनर हे ते काहीच नाही ना आता ते. जमत नाही ते. काय होत नाही, तुम्ही कधी का मागच सरता. हे बा शिवलासारखा खमेटोक माणूसच नाही राहते, म्हणून धान्या म्हणते त्याला. शिवला तू घेणार बा खांद्यावर, तू घेतं का सांग? आता म्हणलं तर मी तर काही घ्याल तयार. 3,000 रुपये बक्षीस ऐकून लेखाचं पहिलं बक्षीस. हो, 4-5 खेड्यातनी आपण याटो फिरून टाकू. आता मारुतीचा याटो आहेस का नाही, मारुतीला मी म्हणतो भले कधी लावायची म्हणून. त्याच्यातनी ते काय बॅनरचं आहे का नाही, 2-3 बॅनर लावून देतो आणि मीच आयोजन करतो लेखाचा. हो, काही अडचण आहे कोणाची सांगा तुम्ही, खर्चही मी करतो आणि बाकीचं ते उद्या कसा होत नाही कार्यक्रम मी पाहतो. सकाळी 10 वाजे लोक सारे आसपासच्या खेड्यातनी माहीत करतो मी, 7-8 खेड्यात येऊ आपल्या सर्कलच्या. आणि बाकी इकडे आम्ही पोट्टे सगळं तिकडे बांबू बांधतो. झालं का? बॅनर मी बाद फोन करून बोलावतो उद्या. जमते म्हणा, पण लाऊडस्पीकर हे ते आपल्याला मंडप लागेल ना तिथं समजा, म्हणजे निवड करणारे हे ते. म्हणजे त्याचं उद्घाटन बाकी बरंच करावं लागते ना ते. करतो म्हणते ना, मग शिवलाल करतो म्हणते सगळं ते. पेंडॉल गिंडॉल माईक सिस्टीम हे ते आहे ना, मारुतीचं सगळं आहे ना. मग आपल्या गावात मंडप आहे, सगळं आहे. मग राणी मंडप डेकोरेशन असल्यावर काय कुठे जावं लागते आपल्याला. सगळं करते ते, मी त्याला सोबती. फक्त तुम्ही एक काम करा, हो म्हणा, अध्यक्ष शिवलाले करून टाका, या कार्यक्रमात सगळं त्याच्याकडे देऊन टाका. घे ना मग, आम्हाला काय आता नाही. अरे पण म्हणलं तुला एकट्याला खर्च झपावणार नाही ते, आम्ही देतो बा. नाही मोठे पाटील आपण देऊ सगळे मिळून, काही बक्षीस जाहीर करू. समजा आता 2-4 खेड्यातले बोलावलं होतं आपण. नाही, अरे पैशाचं कामच नाही ना. आता सहकार्य करा फक्त तुम्ही थोडंसं. तिथचं आता ग्राउंडचं ओके करा, आपला मंडप शामियाना लावू लागा. आणि याटो गिटो तर आहेच काशीनाथ बाबानातले, मी याटो घेऊन पाठवतो भाण्या घेण्या. बस झालं काम आता. आणि उद्याचं मग आपण तुम्ही 5 जण समजा उद्घाटन करसान. डॅनी आबाजी हस्तीच उद्घाटन घेऊ आपण. म्हणजे टेन्शनचं काम नाही. झालं आपलं. काय आहे आता कार्यक्रम, आपण 3 वाजता टाईम देऊन टाकू. ना बा 3 वाजता 5-5 गाई ना. ज्याची गाय घोंगडीवर लवकर बसून 5 गाई, त्याला आपण नंबर देऊ पहिला 3001 रुपये. बाकी झाली शाला टोपी. बरं ठीक आहे ना मग. पोट्ट फायदा म्हणलं मग उद्या सकाळी जरा सहकार्य करा मग. उद्या कार्यक्रम ठेवून देऊ मग. 3001 बक्षीस देऊन देऊ. जाय तिकडे. चला मग, विषय आता क्लिअर करण्यात मजा आहे मग. बस झालं आहे बा. तुम्ही काही त्याच्यात लक्ष घालू नका. मी पूर्ण नियोजन करतो, माझ्याकडे सोपवा तुम्ही. मी पूर्ण बॅनरही बोलावतो आणि सगळंच करून टाकतो. फक्त याटो मारुतीचा लागन आणि ते मंडपाचा, ते काही पैसे मी देणार नाही. बाकी काय अडचण नाही, बाकी काही अडचण नाही. परमिशनचं मी पांडे साहेबाला बोलून घे, फोन करून देते यायली बा. उद्या आमच्या गावात गाय गोंधनचा कार्यक्रम आहे, असं तसं. म्हणजे लोक बरेच येईन ना आता. याटो फिरवतो म्हणल्यावर तेवढं करून टाक जा तुम्ही ते. हो बस झालं, बाकीचं तर काही अडचण नाही. मग कधीला पाहिजे पहा मग आता तुम्ही. आमचं काय आता समजा, आम्ही फक्त प्रमुख पाहुणे म्हणून म्हणा. आणि म्हणलं तुम्ही ते हे करता जरासं. काय अनाऊन्स हे ते बाकीचे ते काय म्हणजे कॉमेंट्री तुम्ही करता ते. हो ना, मी करीन कॉमेंट्री, त्याचं काय असते. हो, काही वांधा नाही ते. चला आता उद्याचं मग करून टाकू का. हो चला, मोळा मीटिंग. नाही, आत्ता समजलं ना, भानू सांगे म्हणले मीटिंग झाली म्हणे. हो, आता गाय गोंधनचा कार्यक्रम शिवलाल भाऊच आयोजित करून राहिले बा. पुऱ्या सर्कलमधले लोक बोलावणं हे ते. मी आलं बा, चांगलं काम करून राहिले. याले म्हणते बा ठाणे वा. मी तर म्हणलं हे बा, तुम्हाला सांगतो ना, उद्या आपला एरी गाडी घरीच आहे. डिझेल टाका, नाही तर डिझेल आहे गाडीतनी. तेवढं आपण करतो. तुम्हाला काही सहकार्य करायचं, तुम्ही टेन्शन घेऊ नका, लोड घेऊ नका. मग मारुती दादा आहे ना, अशा कामात राजा. गो माता आहे ना आपली, गाईसाठी आपण तेवढा कार्यक्रमाला सहकार्य नाही करत, तर मग त्याला ढोबरा जीव द्यायला पुरते आपल्याला. आपली गो माता म्हणजे राजा. काय आहे माहीत नाही का आपल्याला. म्हणून म्हणलं बा, तुम्ही काहीच काळजी करू नका. लागलं तर स्टेजचं बी खर्चाचं काही तुम्ही लोड घेऊ नका, ते बनवून देतो तुम्हाला. म्हणलं बने का हो ना, मी आता मला पैसे मागते का. अरे बा मारती, तुझ्यासारखी माणसं भेटत नाही सांगून तुले. एक अशी पट्टी टाकली ना वरची, तर म्हणलं 2000 मागते. तर मग काय तर काय आता जाऊ दे, बोलायला पुरत नाही. पण बा मानलं तुला राजा. हो, म्हणून तुला बरकत आहे मारती, मी सांगतो तुले. आता उद्या मग आता गाडीचं तर लागलं तर इकडे. आणि बाकी पेंडॉल तेवढा देतो. बाशी आता बांबू घेऊन आणतो मी समजा सकाळी, ती बनवून देतो. मस्त ग्राउंड चांगलं तयार करतो, म्हणजे लोक अंदर घुसले नाही पाहिजे ना, कार्यक्रमात दांगड झाला नाही पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, आता राहायला बॅनरचं तर ते आता मी बडबोले फोन करून देतो, ती आपण निपटून टाकून देतो. झालं मग उद्या कार्यक्रम प्रचार हे ते, नो टेन्शन. भानुसंघ समजा लक्ष आपलं हे ना, आपला काशा आणि बबन चारी आपले 7-8 जे खेडे आहेत ना, पूर्ण प्रचार करायचा. बिलकुल नो टेन्शन. सगळे आले पाहिजे, त्याने आणल्या पाहिजे काय. चला मग आता मी काय कसं काय येऊ मग आता. या म्हणा. पण मी काय म्हणतो, आपलं मारुतराज सासऱ्याला बोलावं ना. हो, ती आता जर समजा आले तर ती हौशी आहेत. हो, त्याच्या घरी गाई आहेत. हो, त्याला पण या म्हणा तुमच्या गावातला गुराखी घेऊन. बरं मग लावा ना, तुम्हीच लावा ना. म्हणजे कसं आहे, शुभेच्छा दिल्यासारखे होते बा, दिवाळीच्या शुभेच्छा. हो द्या ना तुम्हीच मोठ्या मनानं, सांगून द्या या म्हणून. मग झालं, लावा फोन, द्यायला लावा, जाऊ द्या.
युवाचा फोन आला बुवा, आता काय शुभेच्छा देते काय दिवाळीच्या म्हणा. हां हॅलो, हां हां बोला युवा बुवा, काय म्हणता बा, कसं काय म्हणलं, दिवाळीच्या शुभेच्छा म्हणलं. हो, हे वर्ष आनंदाचं सुखाचं समृद्धीत जावं म्हणलं. हो हो, बरं बरं बरं, तुम्हाला पण शुभेच्छा. हो ना, पण म्हणलं हे पा कधी आबाजी काय म्हणते पहा बरं. हो पहा बोला म्हणलं आबाजी बोला. शुभेच्छा म्हणलं तुम्हाला बी. हो, काय झाले जेवण खाऊ ना, निपटलं दिवाळीचं सगळं. आटपले आताच आटपले तर जेवण खाऊन. हो, आता ते आमच्या गावातली चर्चा सुरू झाली. आता ते उद्या कार्यक्रम आहे ना आमच्या गावात, त्या गाय गोंधळचा. तर म्हणलं या म्हणलं पाहसाठी, हो म्हणून फोन लावला होता. ए बाबा, तुमच्या इथं आहे का? अरे मला माहीतच नाही राजा, इथं डेनीला जात असतो बा मी पाहिले, काही कलगाव डेनी ते दिग्रसमध्ये. अजूनही 1-2 गाव आहे तिकडे जात असतो मी काही. आता यंदा इकडे यावर्षी या ना म्हणलं. असं तर 5 गाई एखादा तुमच्या घरातला गुराखी असेल ते घेऊन या. 3,000 बक्षीस आहे म्हणलं शिवलाल टोळी टिकून. अरे बाबा, अरे मी का पाल येतो का? गाई घेऊन येतो मी. मग गुराख्याचं काम गायले मायाच गाई बसतील ना, 5-6 गाय आहेत माहीत. बिलकुल ह्या बा एका आवाजात बसतील ते तर माया. मग मी येऊन राहिलो तिकडे, मागं गेलो होतो तिथं दुसरा नंबर आणला होता ना म्या. मग काय तर 39 सेकंदात गाया बसवल्या त्या 5 बी म्या. काय करावं, निराश शक्ती नाही. आता 39 सेकंदच बसते काय राजा. अरे म्हणलं हे बा तुम्ही म्हणता बा, पण आमच्या घरातल्या संतोषची नाही बरोबर करू शकत. संतोष तर आमची इच्छा म्हणलं हे बा, आपलं बासरी वाजवली की त्याच्या गाई बसते ना. मग काय त्यानं तर फुल प्रॅक्टिस गेलाय बा. ते काय करते हो महापुढे, कोणता संत्या आहे का टंत्या आहे तर. हो, ते नाही करत बरोबर आहे मै. हो, महापुढे जाते का ती. तुम्ही आता काय बाकीचे अजून आहे का कुठच्या गावातल्या, काही दुसऱ्या गावच्या आहेत का तिथं? काय तुमच्याच गावातला आहे कार्यक्रम? आता काय जे येतील ते आता याटो फिरून राहिले आजूबाजूच्या गावानं. पाहू आता काय होते उद्या. येऊ द्या ना, कुठची येऊ द्या. हो, देंडकेचा हात नाही पकडू शकत कोणी म्हणलं. भुजंगराज देंडकेच नंबर नाही तिथचा. हो, किती बक्षीस 3,000 आहे का? 3,000 हो, 3,000 एक आहे, बाकी ज्याला काही नाही. मग शेला टोपिया. हो, या ना मग तुम्ही या म्हणला. हो पहा मग काय होते तर. मला तर नाही वाटत बा नंबर येईल म्हणून तुमचा, कारण की संतोषची बरोबरी कोणीच नाही करत. त्याचीच लावते बांदर गाई. अरे बा पाय ना तू उद्या. हो, येतो मी उद्या. हो ठीक आहे, ठेवा मग फोन ठेवा. होत नाही म्हणे. मग 8 वाजता तर सगळं आपलं ओके झालंय. आता कसं कोणी अंदर घुसत नाही. दांगडवाचं काम नाही लोकांचं. तर आता झुंबर, अरे म्हणलं भूषण आपले ते बॅनर येणार होते, फोन आला तर मला बळभाऊचा, एसटीवर टाकले म्हणे. आले का पाय बरं ते ना घरी आहेत ते. हो, तर तेच तर म्हणून राहिलो मी तुम्हाला, ते सांगायला आलो. आता कसं काय करा म्हणलं. इथं हे आता बॅनर लावा लागते म्हणता, कसं काय ते प्रचाराला जावं लागते म्हणता. कसं काय करावं मग. ते मारतीला आवाज दे, आणि त्याची ते गाडी आहे, त्या भानूला आवाज दे, पटपट चला म्हणा लवकर. गाडी घेऊन इथं बोलावं द्यायले. हो, इथं बॅनर लावा लागते, आणि ते स्टेजही राहिलं ना अजून अर्धवट राहिलं ना ते. मग रात्री गेलं जरासं. जा पटपट बोलाव ना झुंबर, जा बरं तू बी जा आता पटपट बोलाव ना लवकर. आता आपल्याला कुठं माहिती आहे कसं काय आहे. तुम्हाला माहिती आहे लक्षण भाऊ काय आहे प्रकरण? काही नाही ना, सोपं आहे नाही. याच्यात कसं असते, गाई जे असते 5 गाई. हो, एका गुराखेले 5 गाई समजा इथं बसवा लागते. कोणी समजा 1 मिनिट लागते, 2 मिनिट लागते. कोणाची एकाने काय बसतच नाही. अशी मजा येते. ढोलकी आपले काय म्हणते दपडी वाजवणे, आणि ते आपलं बासरी वाजवणे. हो, ते गुराखी लोक वाजवते. पहा तुम्ही माहोल पाहा ना, आता समजतेच ना. आता सुरुवात आहे. 3 वाजता आहे म्हणते कार्यक्रम. 3 वाजता म्हणते आता. हो, आता काय याटो गिटो जाईन ना, आता प्रचार आहे म्हणते ना. हो, आता काय बॅनर गिनर आणले वाटते बापा शिवलाल भाऊ चालू आहे ना, तर प्रचारात जमवते वाटते याच्यातच. मग त्याच्यासाठी आणते. मग आहे तर, त्याचं अलग आहे, आपलं अलग आहे. मग त्याचा हेतू दुसरा, आपला हेतू दुसरा. मग त्याचा प्रचार होते आणि आपला कार्यक्रम होते. असं आहे ते. येईल का 3,000 दिवरा लागते. जाऊ दे, चला म्हणलं जरासं झाडझूड करू तिकडे, गोटी गिटी उचलू. चला लवकर चला. याले म्हणते बॅनर पहा आता. धान्यापुढे आणि मागं सुपुरे कास्तकार. हो पहा, असं पाहिजे बा काही ना काही. मस्त. हो, झालं का भानू आता हे लवकर. आता ते गाडीला लावून द्या पोस्टर, आणि लवकर आसपासचे ते खेडे कव्हर करा म्हणलं लवकर प्रचार. हो बरोबर. एक राहिलं अजून तिथं, आपलं एक राहिलं ना, स्टेजवर लावा लागते ना. एक होती राहिलं ते लावतो आम्ही. ते शांताराम भाऊ हे 2-4 जण येऊ राहिले, त्याला लावतो मी सुतिया. आणि तुम्ही म्हणलं पटपट हे फिट करा, लवकर चालले जा गाडी घेऊन. खेड्यापाड्यात माहीत झालं पाहिजे ना, आले पाहिजे ना काही ना काही गाईवाली. चला जा आता उतरा खाली. चला म्हणलं कंदिला भाजी, हो थोडंसं काम आहे, चला तिकडे. शांता मोराच्या टाइमपास करायला. काशा चालला लवकर, ते उभा आहे ना, ते चालला बे भाण्या, ते कल्ला कुरायला शिवलाल भाऊ. हो ना, ते आता शांता मध्ये डान्स करतो म्हणे. हो, म्हणून म्हणलं बघ घ्या आता. आता 3 वाजता आहेच ना मावळ. चला म्हणलं काशीनाथ भाऊ, चला गाडी काढतो मी आता, चला.